बिहारच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार आणि भाजपचं सरकार आलं आणि याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपच्या नेत्या नवनीत राणा. भाभी, एकंदरीत काय असणार, मोठा विजय म्हणावा लागेल? मोठा विजय आणि मोठी सुनामी या बिहारची जनतानी करून दाखवलेली आणि बिहारची जनताला मनापासून खूप खूप अभिनंदन आहे. आणि याचे मागचे जे चाणक्य आमचे आमचे अमित शहाजी, मोदीजी आणि महाराष्ट्राचे गेल्या 15-18 वर्षापासून जे चाणक्य म्हणून काम करतात आहे, आमचे देवेंद्र फडणवीसजी जे स्टार प्रचारक म्हणून तिथे प्रचार केलं, त्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. आणि त्याच्यासोबत प्रॅक्टिकली जर आपण बोललो या विषयावर, तर इथे सरळ सरळ दिसत आहे की या देशाचे प्रत्येक नागरिक हा विश्वास देत आहे मोदीजींना, अमित शाहजींना, कि आप आगे बढ़ो, हमारे युवकों को आगे लेके जाओ. महिलाओं का सुरक्षा की बात जो उन्होंने की, बिहार मध्ये पहिले जे होत होता 10 वर्ष 15 वर्ष आधी, की 5-6 वाजता नंतर मुली घरातून बाहेर नाही जाऊ शकत होत्या, पण आज तिकडची जनता म्हणते की आम्ही 12 वाजताही आमच्या मुली बाहेर गेल्या, शिकायला गेल्या, कॉलेजमध्ये गेल्या, हॉस्टेलमध्ये राहिल्या, तर आमच्या मुली सुरक्षित आहेत. सगळ्यात मोठं जे विषय आहे बिहार मधला, ते मुलींचे सुरक्षाबाबत जे काम भारतीय जनता पार्टीनी आणि नितीश कुमारजींनी केला, तर या सुनामीमध्ये सगळ्यात मोठा वाटा त्या महिलांचा आणि मुलींची सुरक्षाबाबत जे विषय होता ते स्पष्ट दिसलेला आहे. आणि युवकांचं मत खूप महत्वाचं होतं आणि युवकांनी वन साइड जाऊन, अरे हमें कुछ नहीं चाहिए, हमें हमारे विचार और हमारा भगवा चाहिए, और हमें पता है कि बिहार में कि ये दोनों ही चीज, और बिहार में रोजगार जर कोणी करू शकते तर फक्त मोदीजी करू शकतात. आणि नितीश कुमारजी हुशार व्यक्ती आहे, सगळ्यांना माहित आहे. आणि बीजेपी सोबत आले, त्यांना माहित आहे बीजेपी सोबत आलो तर बरोबरीत लढत आणि जेवढे सीटा भेटन तेवढी सीटा आपण निवडून आणू. आणि नितीश कुमारजीचा सपोर्ट बीजेपीना ज्या पद्धतीने झालं आणि याचा परिणाम हा मोठे नंबर्स मध्ये झाला. पण आमची महाराष्ट्राची काही निराशवादी लोक, काँग्रेस जी आहे, शून्य डिपॉझिट जप्त बरेचसे सीटावर जे झालेले आहे, त्यांनी आज विचार करून घ्या. तुमचे रेवंत रेड्डी म्हणतात तेलंगणामध्ये की काँग्रेस म्हणजे मुस्लिम, मुस्लिम म्हणजे काँग्रेस. आता तरी उद्धव ठाकरेजी सुधरून जा की तुम्ही कोणाचे बाजूनी बसलेले आहे. आमचे वडील काय करत होते, माननीय बाळासाहेब ठाकरेजी म्हणत होते, भगवे के लिए जिएंगे और भगवे के लिए मरेंगे. आणि मुलगा उद्धव ठाकरेजी म्हणते कि मैं सीट के लिए जीऊंगा और कुर्सी के लिए मरूंगा, फिर उसके लिए हरा डालना पड़ा या सिर में टोपी पहनना पड़ा, मैं वो भी करूंगा. या पद्धतीने जे उद्धव ठाकरेजी काम करतात आहे, त्यांनी आता तरी आपले विचारांवर जागा आणि हातात झेंडा घेऊन जे विचार होते त्याच्यासाठी तुम्ही लढा. कारण काँग्रेस कुठली राहिली नाहीये बिहारमध्ये, कुठलाही सोडलेलं नाहीये. तर मला वाटतं आता तरी सुधरा, नाही काही तरी तर जे ड्रामा तुम्ही करताय, वोट चोरी, मत चोरी, ईव्हीएम आणि या सगळे जे ड्रामा तुम्ही करताय आता तरी बंद करा. आणि विचारांसाठी जगले तर तरी 2-4 सीटं तुमचे येऊन जाईल, नाही तर शून्यवरच तुम्ही सुद्धा टिकणार आहे. महाराष्ट्रात देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होणार, खास करून मुंबईची निवडणूक अतिशय प्रतिष्ठित समजले जाते. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जी आमचे चाणक्य आहे, सगळ्यांना माहित आहे. आता नाव पहिले काही वेगळे चाणक्य चालत होते, पण आता जे चाणक्य ते देवेंद्र फडणवीस जी आहे महाराष्ट्रामध्ये जे काम करतात आहे. आणि जेवढेही कॉर्पोरेशन आहे, नगरपालिका आहे, नगरपंचायत आहे, जिल्हा परिषद आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुंबईची कॉर्पोरेशन जी आहे त्याच्यावर झेंडा यावेळीस फक्त भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागणार आहे. त्याच्यात कुठेही दुम्मत राहिली नाही, कारण मुंबईची जनता हे त्रस्त झालेली आहे. मागे मी एक इंटरव्ह्यू पाहिला आदित्य ठाकरेचा, ते म्हणते मुंबईचे रोड असे झालेले आहे. तर एकाने पत्रकारांनी विचारलं, एवढे वर्ष तुम्हीच कॉर्पोरेशन हँडल करत होते, तर यावेळी मुंबईची जनता सुद्धा भारतीय जनता पार्टी सोबत राहणार आहे आणि हिचा खूप मोठा इम्पॅक्ट पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये पडणार आहे. निश्चितच ज्या पद्धतीने बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात एनडीला यश मिळालं, त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात भाजपची सत्ता मोठ्या फरकाने येईल असा देखील विश्वास जो आहे नवनीत राणा यांनी व्यक्त केलेला आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.